चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं आता प्रचार सभांचा धडाका शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसून येतोय। काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील याबरोबर अनेक नेत्यांच्या सभा झाल्या। आज कोपरगाव शहरात देवेंद्र फडणवीस तर श्रीरामपूर शहरात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहे। याचबरोबर वंचितचे सुजात आंबेडकर हे देखील आज कोपरगावमध्ये सभा घेणार आहे। एकूणच जर पाहिलं तर प्रचाराचा आता अंतिम टप्पा आहे आणि या अंतिम टप्प्यात महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून आता प्रचार सभांचा वेग होताना दिसतोय। आता आपण या कोपरगाव शहरात आहोत। या ठिकाणचं हे दृश्य आहे। या ठिकाणी मोठा मांडव उभारण्यात आलेला आहे। दुपारी 12च्या सुमारास भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या ठिकाणी पार पाडणार आहे आणि या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे असतील, महायुतीचे सदाशिव लोखंडे याचबरोबर वंचितच्या उत्कर्ष रुपवते या तिरंगी लढतीमुळे शिर्डी लोकसभेची निवडणूक अधिकच चुरस होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। या कोपरगाव शहरात जर पाहिलं तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या अद्यापपर्यंत एकाही मंचावर आल्या नव्हत्या। मात्र काल श्रीरामपूर शहरातील सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंचावर आल्या। त्यामुळे आता स्नेहलता कोल्हेंची नाराजी देखील दूर झाली आहे असं चित्र दिसून येत आहे। आणि कोपरगाव शहरातील या ठिकाणच्या या सभामंडप जो आहे त्याच्या प्रवेशद्वारावर देखील आता काळे आणि कोल्हे या दोघांचे बॅनर देखील या ठिकाणी एकत्रितपणे दिसून येत आहेत। एकूणच जर पाहिलं तर एकमेकांचे विरोधक म्हणून अशी ओळख असलेले काळे आणि कोल्हे हे आज कोपरगावमधील सभेत एकाच मंचावर येतील आणि सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जी महाविजयाची संकल्प सभा आहे त्यात सहभागी होतील। त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं मतदार आता कोणाला कौल देणार, मतदान 13 मेला संपन्न होणार आहे त्याची तयारी देखील आता प्रशासनाकडून केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर आता या शेवटच्या टप्प्यात प्रचार सभांचा धडाका शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसून येतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, कोपरगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।